यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत हातकणंगलेच्या राजकारणाची दिशा बदलल्याचं दिसून आलं। त्याचाच परिणाम म्हणून ठाकरे गटाकडून ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात आलेले माजी आमदार सत्यजित पाटील यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांनी जोरदार लढत देत प्रचारात आघाडी घेतली। मतदानाचा निकाल आता अवघ्या काही तासावर असून या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे। हातकणंगले मतदारसंघ हा राज्यातील शेवटचा म्हणजेच 48व्या क्रमांकाचा मतदारसंघ। या ठिकाणचे मतदान हे राजकीय दृष्ट्या अधिक सक्षम असल्याचं दिसतंय। त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील हातकणंगलेकरांनी भरघोस मतदान केले। यंदा हातकणंगलेत 71.11% मतदान झालं असून गडचिरोली आणि कोल्हापूर नंतर तिसऱ्या क्रमांकाचं मतदान आहे। गेल्या वेळच्या तुलनेत यंदा 1% मतदान जास्त झालं आहे। आता काही तासातच हातकणंगलेच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे कळेल। मतदान मोजणीच्या अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा तारा न्यूज।